गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तर मला वाटतंय की आता कॉन्फिडन्स आलेला आहे, कारण का मागच्या व्हिडिओमध्ये खूप चांगला सपोर्ट भेटला आहे. आणि आता आम्ही परत चाललो आहे पुसेगावाला. तर मी जिकडून चाललो आहे म्हणजे हे बुधाचा पेट्रोल पंप आहे, तुम्ही बघू शकता. त्या साईडला पेट्रोल पंप आहे आणि मी चाललो आहे पुसेगावला. आणि आमच्याकडे या 2 गाड्या आहेत. तर आणि पुसेगावला जायचं कारण हे की तिकडे जे देवी वगैरे बसतात त्यांचं दर्शन करायला चाललो. आज दुसरा दिवस आहे. दर्शन केल्यानंतर मग तिकडे थोडंफार फिरू आणि मग परत आपल्या जिकडे मुक्काम आहे आपलं तिकडे परत जाऊ. तर हा जो रस्ता आहे तो पुसेगाव पैठण रोड असं काहीतरी म्हणतात या रस्त्याला. तर या रस्त्याला आता आम्ही जातो सरळ 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 गेल्यावर आता पुसेगावच पाऊस पण खूप जोरात पडतो. पावसामध्ये जरा महाराष्ट्राला खराब झालेली सगळी रस्ते इकडे या साईडला. इकडे नेचर खूप चांगलं आहे साताऱ्याला. आणि हे लोक पाठी सुटलेली सगळी परत तिकडे. तर आता निघू परत. तर मित्रांनो, हा चौक आहे पुसेगावचा. तर या चौकात सगळं मार्केट वगैरे आहे. ते सगळं जे काय तुम्हाला भेटतं ते इकडेच जास्ती करणं चांगल्यापैकी भेटतं, जे काय तुम्हाला पाहिजे असेल ते. पण ते जर या साईडला आपण गावात जर गेलो तर त्या साईडला काहीच एवढं म्हणजे भेटत नाही. ते सगळं फोनचे शॉप्स वगैरे सगळं आहे. आणि या साईडला देवीचं एक मंदिर आहे, देवीचं एक मंडप आहे. तर इकडे आपण जरा जाऊ. देवीचं आपण दर्शन घेतलेलं. आता या पुढे बघू आता कुठे जाऊ शकतो, काय करू शकतो. तर इथे आम्ही गुळाचा चहा प्यायला आलो. काकीने आम्हाला गुळाचा चहा दिला आहे. कसा आहे काकी चहा? आहे का? हो बरं, चांगलाच असेल तुम्ही दिलाय तर. तर इथे या साईडला आपण डोंगरावरती आलो आहे. तर या डोंगराला मध्ये ते सगळे डोंगर 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 प्रॉपर एक नेचरचा व्ह्यू येतो इथून. आणि हे आपल्याला मुंबईमध्ये तर नाही बघायला भेटणार कुठे, म्हणजे मुंबईच्या बाहेर साईडलाच सगळे बघायला भेटणार. आणि या साईडला तर मला खूप चांगलंच आहे. मुंबई पण चांगली आहे, सातारा पण चांगलं, सगळ्या जागेवरती चांगलं आहे. अख्खा महाराष्ट्रच आपलं चांगलं आहे. आणि ते महाराष्ट्र कोणाचं आहे तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र हे. आणि महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर सगळं काहीच चांगलं आहे. आणि मला गर्व आहे की मी महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला. आणि या साईडला माझं
बोलायला गेलं तर खूप कमी पडतं महाराजांच्या बाबतीत, पण खूप मला प्राऊड आहे माझ्यावरती. मी या महाराष्ट्रात जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, मी नोटीस केलं, मी ऑफ कॅमेरा खूप काय बोलतो, पण मला कॅमेरा समोर आल्यावर काय होतं समजत नाही. कुठे काय बोलायचं, कुठे काय नाही बोलायचं समजतच नाही, आणि खूप सुचतं. ऑफ कॅमेरा खूप सुचतं मला, पण असं कॅमेरा समोर दिसला की मग काय बोलायचं काय नाही बोलायचं ते समजतच नाही. पण ठीक आहे, थोडा वेळ लागेल मला. त्या वेळेमध्ये थोडाफार असा सपोर्ट दाखवला तर चांगलं होईल तुम्हाला. तर आता बघू, या साईडला डोंगराच्या साईडला आहे मी. तर या डोंगराच्या साईडला जरा असं शांत वाटतं आहे खूप. असं म्हणजे नेचरमध्ये जर तुम्ही बसताय, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बसताय, बापरे एवढं मोठं वाक्य बोललो, असं थोडं सुचत जातं बोलताना. तर जरा चांगलं वाटतं, असं शांत वाटतं. तर आता या साईडला बघायला गेलं तर आता सुचत नाही मला. ठीक आहे, चालेल. या साईडला बघू आता फिरायला कुठे काय जाता येईल. आता ह्या साईडचा तर मी स्पॉट असा बघितला आहे, हा पहिल्यांदाच मी इथे आलो आहे. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता, खूप चांगलं असं हिरवंगार वातावरण आहे. तर पुढे बघू आता कुठे जाऊ शकतो आपण फिरायला. मी काल रात्रभर विचार करत बसलेलो की आज जर व्लॉग काढायचा आहे मला, तर मी काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे. सगळं झालेलं माझं सुचलेलं वगैरे, पण आता कॅमेरासमोर आहे, व्लॉग काढतो तर काय सुचतच नाही मला. ठीक आहे, थोडा टाईम लागेल मला. बाकी तुम्हाला मी जास्तीत जास्त चांगल्यातला चांगला कंटेंट द्यायचा ट्राय करीन. एक चांगला कंटेंट भेटला आहे मला सातारा एक्सप्लोअर करायचा. मुंबईला गेल्यावर तर अजून खूप काय भेटेल मला. तर या साईडला थोडेफार फोटोज वगैरे काढू, आणि नंतर मग बघू की पुढच्या साईडला कोणत्या साईडला जाऊ शकतो फिरायला. तर बघू आपण कुठे जाऊ शकतो फिरायला. मित्रांनो, आपण इथे आता आलो आहे सेवागिरी महाराजांच्या मंदिरात आलो आहे. त्यांचा इतिहास तर मला एवढं माहीत नाही, पण मी ऐकलं आहे की ते देवांची सेवा करायची. तर आता इकडचे पुसेगावकर जे आहेत, म्हणजे या गावातले, ते या महाराजांना मानतात. तर आपण बघू या साईडला इथे एक देवी पण बसली आहे. तर या साईडला देवी बघावी. खूप सुंदर अशी देवी आहे इकडे बसवलेली. शिवशक्ती म्हणून नाव दिल्यावरती आपण देवीचे दर्शन घेतले आहे. मित्रांनो, हे सेवागिरी महाराजांबद्दल 2 शब्द लिहिले आहेत त्या पुस्तकामध्ये. तर तुम्ही हे वाचून घ्या. मी पण वाचीन माझा व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर. तोपर्यंत तुम्ही वाचून घ्या.
तर मित्रांनो आता आम्ही परत आलो आहे बुधामध्ये, जिकडे आपण आलेलो ना पहिला ब्लॉगमध्ये जे खायला मिसळ पावतो, तिकडे आपण परत आलो आहे खायला या साईडला हॉटेल मधुरामध्ये. तर या साईडला आपण मिसळ खाऊ आणि बघू आता एवढंच तर फिरलो आता आम्ही, पण आता एवढं ठीक आहे या एका ब्लॉगसाठी ठीक आहे. हा दिनचर्या ब्लॉग तर नाही म्हणू शकत, पण एक नॉर्मल असा फेऱ्याचा ब्लॉग आहे हा माझा. तर या साईडला बघू आता परत जाऊ आपण खायला मिसळ. त्या दिवशी खायला चांगली वाटत होती म्हणून आता परत आलो या हॉटेल मधुराला. तर स्पॉन्सर करणार आहेस ना तू? हसतोस काय? आणि हा पबजी प्लेअर हो येतोय क्लिअर. काय काय करताय, काय सांगणार आहेस तू? आम्ही मिसळपाव सांगितले ते त्याला एक काय सांगितलं सर? पुरी भाजी सांगितली आणि 2 मिसळपाव. बरं ठीक आहे. स्पॉन्सर आहे ना आजचा उमेश जाधवकडून. उमेश जाधवचा स्पॉन्सर आहे. बोललास तो ब्लॉग काढतो सोडला. काय 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 बोललास? बोललास तो ब्लॉग काढतो सोडला. ठीक आहे. काय नाही, मी त्याचा अकाउंट बॅलन्स बघितला, पैसेवाला आहे, 2000 रुपये अकाउंटमध्ये. आणि घरची मागते ते माझ्या इकडे. नाही ना, आज स्पॉन्सर उमेश जाधवकडून. जेवढं खायचं तेवढं खाऊ शकता. तुम्हाला पण पाहिजे तर तुम्ही पण या. हां किती पूर्ण अकॅडमी येईल भावा. चालेल चालेल का? स्पॉन्सर काय आपल्या बाजूलाच. इकडे बी नाव कसलं घेते? अकॅडमीचं नाव कुठे घेतलं? अकॅडमीमध्ये माझे सगळे सबस्क्रायबर आहेत ना अजून बऱ्यापैकी. तर हा बोलला ना सगळ्यांनी या म्हणून, अकॅडमी येईल ना पूर्ण. मग येऊ दे. मित्रांनो आमची मिसळ आलेली आहे आणि यांनी पुरी भाजी घेतली. हा आमच्यातला ऑड माणूस आहे. तर हे खाऊ आणि मग निघू. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय. तर काय म्हणायचं तुम्हाला? लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब काय करा? सबस्क्राईब बोल. घंटी वाजवा तेवढी. घंटी वाजा कोणती? नोटिफिकेशनची ना? नोटिफिकेशन. ठीक आहे. चल आत्तापर्यंत हा व्लॉग एवढाच आणि थँक्यू सो मच. मागच्या व्लॉगला सपोर्ट दाखवल्याबद्दल आणि या व्लॉगला पण सपोर्ट दाखव. बाय बाय.